तिचा जन्म झाला, पण तिच्या घरच्यांकडे हॉस्पिटलची फी भरण्याइतके पैसे देखील नव्हते. त्यांच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की त्या नवजात बाळाला काही काळासाठी अनाथ आश्रमात ठेवण्याचाही विचार झाला. पण तिच्या नशिबाचे धागेदोरे वेगळेच होते. ती पुढे लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणार होती. अनेक लोक तिच्या सौंदर्यावर फिदा होणार होते. तिच्या अभिनयाने ती सर्वांना वेडं करणार होती. ती अभिनय करताना सॅड सीन्स असे द्यायची की जणू तिचे खरोखरचे अश्रू, दुःख ती लोकांना सांगतीये. ही आहे भारतीय सिनेमाच्या ट्रॅजेडी क्वीनची खरी कहाणी, मीना कुमारी. एक अशी अभिनेत्री जिला संपूर्ण जगाने प्रेम दिलं, पण नियतीने मात्र तिच्यासाठी एक वेगळाच डाव टाकला. 1 ऑगस्ट 1933 साली मुंबईमध्ये तिचा जन्म झाला. तिचं नाव होतं महजबीन बानो. वडील थिएटरमध्ये काम करायचे, पण घरी पैशांची कायम चणचण. त्या लहान पोरीला खेळणी खेळायच्या वयात कॅमेरा, स्टेज, सेट या गोष्टी फेस करायला लागायच्या. गरिबी माणसाचं बालपण हिरावून घेते, हे तिच्या बाबतीत खरं ठरलं आणि ती 4 वर्षांची असल्यापासून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती शाळेत जायची नाही, ती स्टुडिओमध्ये जायची. बालकलाकार म्हणून तिचा प्रवास सुरू झाला. लहान वयातच तिला समजलं जीवन म्हणजे संघर्ष. खेळायच्या वयात ती मुलगी अभिनय करून घर चालवत होती. तिचं बालपण दबून गेलेलं, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली. काळ पुढे सरकत गेला. ती मोठी झाली आणि एक दिवस तिचं नशीब पूर्णपणे बदलून गेलं. 1992 साली आलेल्या बैजू बावरा या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवलं. लोक तिच्या अभिनयाचे चाहते झाले. तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य आणि डोळ्यांमधली वेदना लोकांना वेड लावत होती. त्यानंतर परिणीता, दिल अपना और प्रीत पराई, साहेब बीबी और गुलाम या दमदार चित्रपटांनी तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. तिला दिग्दर्शकाने मीना कुमारी हे नाव दिलं. काही वर्षातच ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. तिचे डोळे बोलायचे. तिचा दुःखाने भरलेला चेहरा लोकांच्या मनाला स्पर्श करायचा. तिने अभिनय करताना तिच्या डोळ्यातले अश्रू खरे असायचे, कारण ती दुःखाचा अभिनय करत नसायची, तर ती जगायची. तिला लोकांकडून भरभरून प्रेम मिळालं. तिचे चित्रपट दिवसेंदिवस हिट होत चाललेले. लोकप्रियता वाढत होती. याच काळात तिची भेट दिग्दर्शक अमरोही यांच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तिला वाटलं आता सर्व काही बदलेल. तिलाही तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळेल. पण तिच्या नशिबातलं गणित काही वेगळंच होतं. लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस छान गेले, पण नंतर वाद, मतभेद झाले आणि हळूहळू एकमेकांमधलं अंतर वाढतच गेलं. जगाला पडद्यावर प्रेमकथा दाखवणारी अभिनेत्री स्वतःच्या आयुष्यात प्रेमासाठी झगडत होती. ती एकटी पडत चाललेली. लोकांच्या गर्दीत असून देखील मनाने पूर्णपणे एकटी. ती तिच्या आयुष्यातला कठीण काळ सहन करत होती. रात्री शूटिंग संपायचं, सगळे घरी जायचे, पण तिच्यासोबत फक्त शांतता आणि एकटेपणाच असायचा. कधी कधी माणूस इतका एकटा पडतो की त्याला स्वतःचाच आवाज परका वाटायला लागतो. मीना कुमारी सोबतही तसंच होत होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मेकअप, पुन्हा कॅमेरा, पुन्हा हसू. स्वतःचं दुःख जवळ ठेवून ती अभिनय करत राहिली. लोक तिला ट्रॅजेडी क्वीन म्हणू लागले, पण ती फक्त पडद्यावरच ट्रॅजेडी क्वीन नव्हती. तिचं आयुष्य एका ट्रॅजेडीपेक्षा कमी नव्हतं. काही जखमा अशा असतात त्या दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून संपवत असतात. मीनासोबत हेच झालं. तिची तब्येत हळूहळू खालावत चाललेली, पण तिने काम थांबवलं नाही. आणि मग आला तो चित्रपट, ज्याच्यासाठी तिने तिची 1 नाही 2 नाही तर तब्बल 14 वर्ष दिली. हो, तब्बल 14 वर्ष एका चित्रपटाला पूर्ण व्हायला लागली. पाकीजा.
हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये लागला तेव्हा मीना मृत्यूशी झुंज देत होती. त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीला मीना आणि तिचे पती कमाल अमरोही दोघांचं नातं चांगलं होतं. त्यामुळे तिच्या पतीला असं वाटलेलं की पाकीजा हा चित्रपट त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. पण चित्रपटाचं काम सुरू असतानाच दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात मतभेद वाढले. हळूहळू ते वेगळे राहू लागले. चित्रपटाचं शूटिंग थांबलं. महागडे सेट धूळ खात पडले. निर्मात्यांचे पैसे अडकलेले. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकच चर्चा होती, पाकीजा आता बंद पडला. या काळात मीनाची तब्येत खूप बिघडली. डॉक्टरांनी तिला सक्त विश्रांतीचा सल्ला दिला. पण पाकीजा पूर्ण करण्याची इच्छा तिने सोडली नाही. चित्रपटासाठी ते दोघे एकत्र आले. शूटिंग पुन्हा सुरू झालं. तिची तब्येत खराब असल्यामुळे काही दृश्यांमध्ये तिला नाच करणं शक्य नव्हतं. त्यावेळी पद्मा खन्ना यांनी लांबच्या नृत्य दृश्यांसाठी बॉडी डबल म्हणून काम केलं. क्लोजअप शॉट्स मात्र मीनाने दिले. त्यानंतर अखेर 14 वर्षांनी हा चित्रपट पूर्ण झाला. 4 फेब्रुवारी 1972 साली पाकीजा अखेर प्रदर्शित झाला. सुरुवातीला साधारण प्रतिसाद होता, पण त्यानंतर काही दिवसातच मीना कुमारीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्या बातमीने संपूर्ण देश हादरला. लोक पुन्हा थिएटरमध्ये गेले. पाकीजा चित्रपट हिट ठरला. पण नियतीचा खेळ बघा. ज्या अभिनेत्रीने या चित्रपटाला इतकी वर्ष दिली, तो चित्रपट तिच्या मरणानंतर हिट झाला. मीना. तिने अभिनय केला नाही, ती स्वतःचं आयुष्य पडद्यावर जगली. अभिनय करताना तिच्या डोळ्यातले अश्रू ग्लिसरीनचे नव्हते, तर तिला आयुष्याने दिलेल्या जखमांचे होते. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी रुगा व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.